म्हणजे माझं मन आज फार कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे. मी ज्याला माझे वडील भाऊ म्हणतो ते दादा कराड समोर बसले आहेत. तुमच्यासमोर बोलताना मला थोडाफार संकोच पण वाटतो आहे. मला नेहमीच मार्गदर्शन करणारे ह्या ह्या शहराचे भूमिपुत्र आणि आमचे मार्गदर्शक रिटायर्ड जज आणि आता लोकायुक्त आहेत गोव्यांचे श्री जोशी साहेब यांचा आणि आमचा 1990 पासूनचा संबंध आहे. 1990 पासूनच ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. जरी ते पेशाने वकील होते तरी त्यांना माझ्या एवढंच वैद्यकीय ज्ञान होतं. कारण जेव्हा मी वैद्यकीय केस त्यांच्याकडे घेऊन जायचं त्यावेळेला आमचं एक तास चर्चा व्हायची. त्या दोन व्यक्तींना नमन करून मी तुम्हाला ते हितगुज करणार आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही कारण मी काही थोडा मोठा नाही, पण बाळांनो मी तुमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आयुष्याचे 35 वर्ष ह्या तुमच्या तरुण मुलासोबत मी घालवलेले आहेत मेडिकलला. आणि आता आम्ही सगळं कौतुक केलेलं आहे, पण तुम्हाला थोडीशी एक जाता जाता एक थोडी सूचना देतो की 637 मार्कसुद्धा आजकाल फार जास्त नाही आहे. 627 मार्क असणारे म्हणजे 100% असणारे 1700 विद्यार्थी नीटमध्ये आहेत. 22 लाख लोकांनी की परीक्षा दिलेली आहे आणि मला वाटतं जवळजवळ 600च्या वर असणारे जवळजवळ 2.5 ते 3 लाख विद्यार्थी आहेत. आता खूप कठीण झालेलं आहे. मग सगळे मुलं तुम्हाला सांगतात अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. किती अभ्यास करा. आणि मला सांगायला संकोच वाटत नाही. ह्या स्टेजवरून मी सांगेन की हे नीट परीक्षेमध्ये तुम्ही मार्क कमी घेतले किंवा जास्त घेतल्याचा काही फरक पडत नाही. कारण ह्या मार्कावर ॲज अ डॉक्टर म्हणून आणि खूप रिस्पॉन्सिबल डॉक्टर आहे मी. कारण MCIमध्ये मी 25 वर्ष काढलेली आहे. त्याची देशाची मेडिकल पॉलिसी बनवते ती. आता नीट परीक्षेमध्ये खरंच ह्या मुलांना मार्क मिळालेत का, खरंच यांचं करेक्ट असिस्टमेंट झाले का, हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. आपण रोज पेपरमध्ये वाचतात PGच्या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत. तुम्हाला माहीत असेल आता ऑगस्टमध्ये घेणार आहेत कारण त्यांचे पेपर फुटले होते. नीटचे पेपरसुद्धा फुटले. आता बऱ्याच पेपरमधून आलेलं होतं, पण सरकारने सांगितलं जे अफिडेविट दिलेलं आहे की पेपर काही फुटले नाही. पण अशा प्रकार गोष्टी झाल्या तर खेड्यातल्या आणि आमच्या तुमच्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल. पण ते आपल्या हातात नाही. आपल्या हातामध्ये फक्त अभ्यास करून नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही अभ्यास करा. परिस्थिती सगळ्यांची सारखीच असते. मागच्या ह्याच्यामध्ये ही माझी पहिली जनरेशन आहे की जे खेड्यातून ह्याच्यामध्ये आली, शहरात आली शिकायला. बापाकडे 12 एकर जमीन, दुसऱ्या शेतात नांगर हाणणारे. पण ते परिस्थिती माणसाला काही कळत नाही. तुमची जिद्द पाहिजे, तुमचे कमिटमेंट पाहिजे. एकदा कंबापासून आय कॅन डू इट, यू विल डू इट. पण तुम्ही जर केलं तर हे झालं नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, हा बुजदिलपणाचं लक्षण आहे. ध्यानात ठेवा. कारण तुम्ही विद्यार्थी आहात. माझाही थोडी मास्टरची जागी झाली त्याच्यामधली. मग तुम्ही अभ्यास करा. ए डे यू विल गेट सक्सेस. शेवटी माणसंच काम करतात ना. म्हणून नीटमध्ये समजा ह्यावेळेस जरी मिळालं नाही कारण ह्यावेळेस 86 आहेत. इव्हन 500 मार्काला सुद्धा मिळणं खूप अवघड काम आहे. तुम्ही पुन्हा परीक्षेला बसा. 1 वर्ष आयुष्यातला गेलं तर काही हरकत नाही, पण तुमची ती कमिटमेंट असेल तर तुम्ही नक्की यश मिळवा. माझं दुसरं ऑब्झर्वेशन आहे या 30 वर्षानंतर मेडिकलच्या विद्यार्थ्याविषयी. मला पब्लिकली सांगायला काही अडचण नाही, कारण तुम्ही असं आहे की तुम्ही फार बिघडून गेलात. मी फार जबाबदारीनं बोलतोय. तुम्हाला वाईट वाटत थोडंसं, पण वाईट वाटावं म्हणून बोलत नाही. मी सत्य सांगतोय तुम्हाला. पोरं एक तर क्लासला जात नाही. मेडिकलची गोष्ट सांगतो. आमच्याकडे 4 मेडिकल कॉलेज आहेत. माहीत नाही तुम्ही किती होते काय नाही. आम्हाला जेव्हा डिस्ट्रिक्ट डॉक्टर साहेबांना विचारा 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आम्ही राहायचं. प्रोफेसर बन्सल आमच्या अनाटॉमीचे प्रोफेसर होते. ज्यावेळा ते त्यांच्या हॉलमधून निघायचे दादा
त्यावेळेला क्लासमध्ये बघायचं आमचं आणि असं गप्प बसायचे. त्यांच्याकडे ते त्यावेळेला मग पिक्चर होता आणि राजकुमार सर शूज होता, त्याचे टक 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 होते यायचे की ते आवाजासोबत आम्ही खाली बघायचो आणि ते आपल्या समोरून गेले की समजा आज वाचलो आपण. पण ते प्रत्येकाचा डिस्क्रिप्शन कंप्लीट झाले का नाही, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काय केले हे घेतल्याशिवाय तेही घेऊ जात नसत आणि आम्हालाही घेऊ जाऊ नसत. आता मी मेडिकल कॉलेज जातो घाटीमध्ये कधीमध्ये, इव्हन आमच्याकडे सुद्धा फक्त पाट्या टाकतात. पण हे नुकसान तुमचं आहे. जर कोणता शिक्षक शिकवत नसेल तर तुमचा राईट आहे त्यांचा कान पकडून डीनकडे न्यायचं, सांगायचं हे आम्हाला काही शिकवत नाही. शेवटी तुम्ही पैसे देता. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असो, ह्या कॉलेजमध्ये असो, ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञानाला पर्याय नाही रे बाबांनो. तुमच्या हातामध्ये काही असेल डोक्यामध्ये तर लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील. तिथं जात पात गोत कोण्या मोठ्याचा मुलगा लहानाचा मुलगा नाही आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण सर इथं आहे पण मला ते सांगाविषयी वाटते. आमच्याकडे एक MDचा विद्यार्थ्याला, MDच्या विद्यार्थ्याला मी कॅज्युअल्टीमध्ये ड्युटी लावतो. कॅज्युअल्टी म्हणजे काय की आला पहिला पेशंट कॅज्युअल्टीमध्ये येतो, तो कधी बघायचाच नाही, कंप्लेंट आले की बाबा हा पेशंट बघत नाही, हा गायब आहे. मग मी त्याला बोलवलं एक दिवशी, त्याला सांगितलं बाबा का तो कॅज्युअल्टी ड्युटी करत नाहीस. त्याला सांगितलं मी MDचा मेडिसिनचा विद्यार्थी आहे, मी करत नाही. म्हणलं तू करत नसशील तर तुला मी सस्पेंड करेन, तुझं मेडिसिन कॅन्सल करेन, कारण हे इथे पार करतं NMC ड्युटी. MCA सांगते तुला केलं पाहिजे.